हॅलो बच्चे पार्टी, कशा आहात सर्वजण? स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या JS विद्यालयाच्या सर्वांच्या आवडत्या छोट्या आणि सर्वांच्या आवडत्या छोट्या अशा JS विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती. तर आपली JS विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती नवोदय सिरीज सुरू आहे. नाव फक्त नवोदय सिरीज आहे, पण ज्यामध्ये आपण नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल याचा गणित हा विषय शिकत आहोत. सर्वजणांना माहित असेल, आता ओळख करून देऊन माहिती झालेला आहे. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं आणि आपला कोणता धडा चालू आहे? आपला धडा चालू आहे बाळांनो पदावली. पदावली सर्वांना आठवते. पदावलीमध्ये आपण काय काय गोष्टी पाहिल्या होत्या, कोणत्या कोणत्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या, हे सर्वांना नक्कीच आता आठवत असेल. पदावलीच्या ऍक्च्युअल मध्ये 2 लेक्चर कंप्लीट झालेत आपले. त्यामधल्या पहिल्या लेक्चर मध्ये पदावली काय असते, कशा प्रकारे असते, पदावलीमध्ये सगळे ज्या क्रिया आहेत, 4 क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांची मिक्सिंग असते. बरोबर आहे, मी पाहिलंच होतं. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे पदावलीमध्ये मिक्स असते. माहिती आहे सर्वांना? आठवतंय? ठीक आहे. आता बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार एवढंच असतंय का पदावलीमध्ये? अजून काय असतंय का? कोणी सांगेल का? हा, सांग मेहक. बसूनच सांग. काय असतंय? ब्रॅकेट्स असतात. बरोबर आहे. काय असतंय अजून? ब्रॅकेट. आता ब्रॅकेट म्हणजे काय? कंस. आपण त्याला काय म्हणतो? कंस. माहिती आहेत ना सर्वांना कंस? कोणत्या कोणत्या प्रकारचे कंस असतात? कोणी सांगेल का मला? हा, साध बता. पहिले सिंपल ब्रॅकेट, ठीक आहे. हा, शब्बास. स्क्वेअर ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट, बार ब्रॅकेट. शब्बास. ह्याला जर आपण मराठीत बघायला गेलो तर साधा कंस. बरोबर आहे. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय? चौकटी कंस. आठवतंय ना? त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट म्हणजे काय? महिरपी कंस. आणि बार ब्रॅकेट म्हणजे काय? रेगी कंस किंवा रेषेचा कंस. अशा प्रकारे 4 कंस होते. त्यामध्ये आपण पहिल्या लेक्चर मध्ये ह्या 4ही क्रिया कंप्लीट केल्या आणि दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण हे कंस कंप्लीट केले. ओके, कोणाला काय प्रॉब्लेम? आणि फक्त कंप्लीटच नाही केले आपण, त्याच्यामध्ये मस्तपैकी एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह केले. आठवतंय ना? ओके. अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर आज आपण तिसऱ्या लेक्चर मध्ये आलेलो आहोत. तर आज आपल्याला तिसऱ्या लेक्चर मध्ये नेमकं पदावलीचं बघायचंय काय? आता फक्त पदावलीची एकच गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे अपूर्णांकांची पदावली. काय गोष्ट राहिली आहे? अपूर्णांकांची पदावली. मग आता अपूर्णांकांची पदावली शिकण्यासाठी, अपूर्णांकांची पदावली म्हणजे काय? फ्रॅक्शनचा बॉडमास. ठीक आहे. फ्रॅक्शनचा बॉडमास येण्यासाठी अगोदर फ्रॅक्शन यायला पाहिजे, अपूर्णांक यायला पाहिजे. कोणाकोणाला इथं अपूर्णांक येतो? शब्बास. जवळपास सगळ्या जणांना अपूर्णांक येतं इथं. पण जे ऑनलाईन लेक्चर करायले, जे मोबाईल मधून युट्यूब वरती लेक्चर करायले, त्यांना आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपूर्णांक नावाचा धडा शिकवलेला नाही, म्हणून त्यांना ही पदावली येणार नाही. मग जेव्हा आपण अपूर्णांक नावाचा धडा शिकू, त्याच्यानंतर अपूर्णांकांची पदावली पाहू. ठीक आहे. अपूर्णांक काय जणांना वाटत पण असेल की आम्हाला अपूर्णांक येतं, इझिली होत आहे. नाही. अपूर्णांकांची तुम्हाला ऍडिशन यायला पाहिजे, सबट्रॅक्शन यायला पाहिजे, मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे, डिव्हिजन यायला पाहिजे. येतंय? नाहीये. बघा, आपल्याला असं वाटतं की मला येतंय, पण ऍक्च्युअल मध्ये नाही येत. पण आपल्याला पाहिजे, काळजी करू नका. अपूर्णांकांबद्दल सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. एक स्पेशल धडा आहे तुम्हाला नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल मध्ये, अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक नावाचा. आणि अजून एक आहे दशांश अपूर्णांक. आठवत आहे ना? तर त्यामध्ये आपल्याला सगळं पाहिजे, काळजी करू नका. नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल, 5वी नवोदय, आता स्कॉलरशिप यावर्षी 4थीला आली आहे, आणि 5वी आणि 6वी सैनिक स्कूल सगळ्यांचा मॅथचा सिलेबस सेमच आहे. काही वेगळं नाही. थोडंफार सैनिक स्कूल म्हणजे जास्तीच्या गोष्टी त्या मी तुम्हाला सांगणार आहे. चालतंय. मग सर आज आपल्याला काय करायचंय? आपलं मग ऍक्च्युअल मध्ये हे पण झालंय, कंस पण झालंय. आज काय करायचंय? आज आपल्याला क्वेश्चन प्रॅक्टिस करायची. काय करायचे आहे? क्वेश्चन प्रॅक्टिस. मी तुम्हाला बोर्डवरती क्वेश्चन देणार, त्याचे खाली ऑप्शन देणार, तुम्ही ते फक्त आज प्रॅक्टिस करायची. चालतंय? बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, तयार आहेत सगळे? सगळे तयार आहेत? एव्हरीवन इज रेडी? ओके, चला घ्या पहिला क्वेश्चन तुमचा बोर्डवर देतोय मी. पहिला क्वेश्चन तुमचा बोर्डवर देतोय मी. हा, मला खूप जण विचारत होते आणि मी कोणत्याच पुस्तकाचं नाव अजून ऑनलाईन लेकरांना सांगितलं नव्हतं की तुम्ही नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल साठी कोणतं पुस्तक घ्यायला पाहिजे. तर हे बघा, माझ्या हातामध्ये एक पुस्तक आहे, विद्याभारतीचं पुस्तक आहे सैनिक स्कूलचं. मला आतापर्यंत सैनिक स्कूलचं हे बेस्ट पुस्तक वाटतंय. आतापर्यंत खूप सारे विद्यार्थी आमच्या क्लासेस सैनिक स्कूलला सिलेक्ट झालेले आहेत आणि हेच पुस्तकामधून आम्ही त्यांना रेफर केलंय. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. सोप्या पद्धतीने गणित, नंतर सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, मराठी सगळ्या गोष्टी त्यांनी विद्याभारती प्रकाशनाने छान प्रकारे ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. हे बघा, लाल आणि असं निळ्या कलरचं पुस्तक आहे, तुम्ही घेऊ शकता. चला, याच्यामधलेच आज आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे 3-4. पहिले एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. तयार आहेत सगळे? ओके, चला घ्या पहिले एक्झाम्पल.
पहिलं एक्झाम्पल तुमच्या पुढे आहे, त्याचे ऑप्शन पण देतोय. फक्त तुमच्याकडे वेळ आहे 2 मिनिटं. 2 मिनिटांमध्ये मला एक्झाम्पल सॉल्व्ह पाहिजे. आपल्याला अॅक्युरेसी सोबत स्पीड सुद्धा आली पाहिजे, म्हणजे आपले एक्झाम्पल बरोबर तर येणारच आहेत, आलेच तर पाहिजेत, पण स्पीड सुद्धा पाहिजे. ऑप्शन क्या हुआ? ये क्या? ए बी सी डी 4 ऑप्शन लिखे ना. हाँ, तुम्ही पण लिहा, आप भी लिख सकते हो. चला, ऑनलाईन बाळांनो तुम्ही पॉज करून ट्राय करायचंय. जे लेक्चर ऑनलाईन लेक्चर बघायले त्यांनी शांत ठिकाणी जाऊन, कोणताही गोंधळ गोंगाट नसताना अशा ठिकाणी जाऊन लेक्चर करायचे. चला, कोणाकोणाचं आलं? कोणाकोणाचं आलं? ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. सी नंबर का ऑप्शन आया ना? ऑप्शन में आया ही नहीं है तेरा. तो गलत हो गया ना तेरा. तुझं काय आलं ग? थोडं राहिलंय. अजून कोणाचं झालंय का? ऑप्शन नंबर सी. ओके, चला चेक करू आपलं बरोबर आहे का. आपलं बरोबर आहे का चेक करू. सगळेजण इकडे लक्ष देणार आहेत. सगळेजण इकडे लक्ष देणार आहेत. चुकलं असं चुकलं काही प्रॉब्लेम नाही, पण इकडे 100% लक्ष द्या. आता शिकून घ्या. आपलं हे गणित आहे जे की मी परत एकदा खाली जशाला तसं लिहितोय. 3 इंटू कर्ली ब्रॅकेट, 3 गुणवले कर्ली ब्रॅकेट. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये समजतंय ना सगळ्यांना. 3 इंटू कर्ली ब्रॅकेट 4 स्क्वेअर ब्रॅकेट 85 प्लस 5 मायनस इन सिंपल ब्रॅकेट 15 डिवाइडेड बाय 3 सिंपल ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज प्लस 2 कर्ली ब्रॅकेट क्लोज. डन. काय प्रॉब्लेम? इंग्लिश मध्ये बोलल्याला समजतंय का मराठीमध्ये बोलू? नंबर तर इंग्लिश मध्ये बोलल्यावर समजत असतील ना. ठीक आहे, मग त्यात काय अवघड नाही. पहा, मग आता इथं सगळ्यात अगोदर आपल्याला कोणती जादू लावायची? बॉड मास. कोणती जादू लावायची आहे? बॉड मास. तेच ते परत आता कितीदा सांगू पिल्लांनो. बॉड मास मध्ये अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करा, मग डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन. बरोबर आहे. मराठीमध्ये त्याला म्हणतात कंचे भागू बेव. हे सांगितलं असं तुम्हाला. कंचे, क म्हणजे कंस, चे म्हणजे चे चाचीचे, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. हे तुम्हाला खूप वेळा सांगितलंय आता. मग इथं सगळ्यात अगोदर आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय. आणि ब्रॅकेट सॉल्व्ह करताना इथं एक प्रकारचं ब्रॅकेट आलंय का? नाही. किती प्रकारचे ब्रॅकेट आले? 3 प्रकारचे. तू समजून घेऊ का? तुला येत नाही ब्रॅकेटचं, काय हरकत नाही. 3 ब्रॅकेट आले. एक आलेला आहे कोणता ब्रॅकेट? सांगा. कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये कोणता आलाय? स्क्वेअर ब्रॅकेट. आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये कोणता आलाय? सिंपल. मग जे सगळ्यात मध्ये आलाय अगोदर त्याला सॉल्व्ह करायचं. जे सगळ्यात मध्ये आलाय अगोदर त्याला सॉल्व्ह करायचं. चालेल. कोणता आलाय सगळ्यात मध्ये? सिंपल ब्रॅकेट, साधा कंस, त्याला सॉल्व्ह करू. ज्याला सॉल्व्ह करायचं त्याच्या खाली मी असे अंडरलाईन करतो तुम्हाला समजण्यासाठी. चला करू मग याला सॉल्व्ह आता. चालतंय. याला सॉल्व्ह करताना बाकी सगळ्या गोष्टी कशा ठेवायच्यात रे? जशाच तशा. शाबास. मायनस. आता याला जर सॉल्व्ह केलं 15 डिवाइडेड बाय 3 रफ मध्ये करायचं. रफ मध्ये 15 डिवाइडेड बाय 3 15/3 काय येते? कोण सांगते लवकर पटकनी? 5. 3 5 15. बरोबर आहे. 5 आलं. ओके, मग मी इथं लिहिणार 5 प्लस 2 जशाला तसे. आणि कोणतं ब्रॅकेट? सॉरी स्क्वेअर ब्रॅकेट. कोणतं ब्रॅकेट? स्क्वेअर ब्रॅकेट. सॉरी 5 आलं. 5 आलं आणि स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज प्लस 2 आणि मग कर्ली ब्रॅकेट. बरोबर आहे. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही. तुम्ही म्हणता सर हे सिंपल ब्रॅकेट कुठं गायब झालं? गायब आपण केलं त्याला. त्याच्यामधली जी क्रिया केली मी काल सांगितलं होतं, शेवटची क्रिया त्याच्यामधली केल्यावर ब्रॅकेट काय होऊन जातंय? गायब होऊन जातंय, पुसून जातंय, मोडून जातंय, फुटून जातंय, काय म्हणायचं तर म्हणा. चालतंय. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय पिल्लांनो? सांगा चिवताई, कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय? नाही माय, आता आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय. मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट आहे. मग आता स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व्ह करता वेळेस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 2 क्रिया आहेत. एक आहे ऍडिशन आणि एक आहे सबट्रॅक्शन. एक आहे बेरीज, एक आहे वजाबाकी. मग कोणती क्रिया अगोदर करायची आहे? कोणती पण करा दोन्हीपैकी. नाही, क्रमाने करायची. बरोबर आहे. चला मग अगोदर मला ही करायची आहे बेरीज. करू मी बेरीज? करू. चला, कोण सांगते मला त्याची बेरीज काय येते? शाबास, 90. 3 इंटू इन कर्ली ब्रॅकेट 4 इन स्क्वेअर ब्रॅकेट 85 प्लस 9 90 मायनस 5. हे क्लोज प्लस 2 आणि हे पण क्लोज. हे पण क्लोज आणि ते पण क्लोज.
केलं क्लोज, सगळं क्लोज केलं. फक्त तुम्ही अभ्यास क्लोज करू नका, नाहीतर बाबा लयच मारली. कळालं? चलायचं पुढं. ओके, आता काय सॉल्व्ह करायचंय? आता हे स्क्वेअर ब्रॅकेटची शेवटची स्टेप आहे का? खारुताई, शेवटची स्टेप आहे का? चला मग काय शेवटची स्टेप? 3 इंटू इन कर्ली ब्रॅकेट 4. आणि तुम्हाला मी काय सांगितलं होतं, ब्रॅकेट आणि नंबरच्या मध्ये कोणतंही चिन्ह नसेल तर कोणतं चिन्ह द्यायचंय? मल्टिप्लिकेशन, गुणाकार. आठवतंय ना? ओके, गुणाकार. आणि 90 मायनस 5 85 प्लस 2 कर्ली ब्रॅकेट क्लोज. कर्ली ब्रॅकेट क्लोज. ओके, डन डनाडन डन. चला त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक आहे मल्टिप्लिकेशन, एक आहे ऍडिशन. काय करायचं अगोदर? मल्टिप्लिकेशन. शाबास, करा मग. 4 इंटू 85 रफ मध्ये लगेच पटापट पळायचं. 85 इंटू 4, 5 4 20, 5 चोक 20, हातच्या आले 8 4 32 आणि हातच्या आलेले 2 34, 340 आलं त्याचं उत्तर. चला लिहा मग जसाल तसं. 3 इंटू इन कर्ली ब्रॅकेट 340 प्लस 2. डन. चलायचं पुढं. आता ह्याला तर इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो, पण सॉल्व्ह करायचंय, ज्याला सॉल्व्ह करायचंय त्याच्या खाली अंडरलाईन तुम्ही नाही द्यायची, मी फक्त समजण्यासाठी द्यायलोय. तुम्ही लवकर लवकर खाली खाली सॉल्व्ह करीत राहायचंय. चालेल? चला मग 340 प्लस 2 किती येत आहे पिल्लांनो? 342. ब्रॅकेट उडून गेलं ना, शेवटची स्टेप आहे ब्रॅकेट मधली, उडून गेलं ब्रॅकेट, आपण फोडून टाकलं. मग आता 342 गुणविले 3 इथं इथं करायचं का? इथं इथं करायचं का? चला सांगा. 3 दोन्ही 6, 4 त्रिक 12, हात चाला 1, 3 त्रिक 9 आणि हात चालले 10, 1026 किंवा 1026 किंवा 1026 जे म्हणायचंय ते म्हणा. आणि इथं सी नंबरचं ऑप्शन आपल्याला दिसतंय, त्याला टिक करा. समजलं? कळालं वागा कसं करायचंय? सोपं आहे, काहीच अवघड नाही, काहीच. स्टेप बाय स्टेप. कसं? स्टेप बाय स्टेप, एक एक पायरी आपल्याला उतरायचं. चालेल? कोणाला लिहून घ्यायचं तर लिहून घ्या. तुम्ही पण पॉज करून लिहून घ्या पिल्लांनो, तुम्हाला समजलं असेल तर. नसन समजलं तर एकदा व्हिडिओ पाठीमाग घ्या, परत एकदा बघा. आणि तुम्हाला नसन समजलं तर तुम्ही मला लगेच विचारा, सर इथं मला समजलं नाही. घ्यायचं दुसरं. चला दुसरं थोडं लेंदी देऊ का? लेंदी देऊ का? लेंदी म्हणजे जास्त स्टेप येतील त्याच्यामध्ये, असं लांब लचक देऊ का? चला घ्या. ह्याला रफ करतो ना अगोदर, ह्याला रफ करू द्या अगोदर मला. चला घ्या. तयार आहेत सगळे? तयार आहेत का? चला चला चला. एक्झाम्पल नंबर 2. ऑप्शन देतोय खाली. चला पॉज करून ट्राय करायचंय सर्वांनी. ऑनलाईन बाळांना पॉज करून ट्राय करायचंय. ऑफलाईन बाळांना फक्त 2 मिनिट आहेत. ज्यांना 2 मिनिटं सॉल्व्ह होत नाही ते 5 मिनिट घ्या, पण हळूवार सॉल्व्ह करा पिल्लांनो. बघा कोणाकोणाचं डी आलंय, बऱ्याच जणांचं आलंय, 4-5 जणांचं डी आलंय. बघू आता डी बरोबर आहे का. तर सगळ्यात अगोदर एकदा मी गणित जसं तसं खाली लिहून घेतो. पहा 2 इंटू इन ब्रॅकेट 25 इंटू इन स्क्वेअर ब्रॅकेट इन सिम्पल ब्रॅकेट 113 मायनस 9 प्लस परत सिम्पल ब्रॅकेट आहे का 4 डिवाइडेड बाय 2 इंटू 13 सिम्पल ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज कर्ली ब्रॅकेट क्लोज. चालेल? चला मग आता सर इथं 2 ब्रॅकेट आहेत, अगोदर आम्ही कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं? ज्याला हे करू वाटतं ते हे करा, ज्याला हे करू वाटतं ते हे करा. पण मला असं वाटतंय की जे सिरियली अगोदर आले ते करून टाका. सिरियली अगोदर कोणतं आलंय? हे. सिरियली म्हणजे क्रमाने इकडे जाता जाता अगोदर कोणतं आलंय? हे. तर हे करून टाकू. चला
मग त्याला अंडरलाईन करतो मी. काय येते आता सांगा मला. 113 मायनस 9, 113 मधून 9 गेले, किती राहतात रे? 104. शब्बास. इंटू इन स्क्वेअर ब्रॅकेट किती राहिले? 104 प्लस बाकी सगळं दशाल तसं लिहू का? चला लिहिलं. डन. चलू पुढं. आता काय सॉल्व्ह करायचंय? हे ब्रॅकेट, ह्या ब्रॅकेट मधली बी कोणती क्रिया करायची आहे? भागाकार. कोणता भागाकार? हा. बरोबर आहे का रे? चला मग काय येणार आहे त्याचं उत्तर लगेच मला सांगा. शब्बास. काय येणार आहे? 2. आता 4 भागवले 2, 2 नाही तर काय 5 येणार होय. किती येणार आहे? 2. 2 गुणवले 13. स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, कर्ली ब्रॅकेट क्लोज. एक स्टेप पुढे चालायचं. समजायला बघा. चला पुढं. मग आता हेच करायचंय ना, बरोबर आहे का नाही? 13 गुणिले 2 26. चला बाकी सगळं दशाल तसं 2 गुणवले इन कर्ली ब्रॅकेट 25 गुणवले इन स्क्वेअर ब्रॅकेट 104 प्लस 13 दोन्ही जवळ आणि हे बी. कळालं? काही प्रॉब्लेम? बामणासारखं बोलू लागलं. भटजी बुवा असते लग्न लावतो बस. ठीक आहे. चला आता हे सॉल्व्ह करावं लागेल पिल्लांनो. बरोबर आहे. चला 104 प्लस 26. 104 प्लस 26. 104 प्लस 26 किती येणार आहे? कोण सांगते? 100 आणि आपलं ब्रॅकेट पण उडून गेलं कारण लास्ट स्टेप आहे. 130. आता ह्यांचा काय करायचंय आपल्याला? गुणाकार. चला 130 गुणवले 25. कोण सांगते हात वर करून? हात वर करून म्हणलं होतं. 3250. 3250. 3250. परत ह्यांचं मल्टिप्लिकेशन मी करून दाखवू. मला येते का बघू ना. मला येते का बघावं लागेल नाही का? येते का मला बघू. 2 0 0. 2 5 10. पुन्हा 1 उरला. बरोबर आहे. 2 2 4 आणि 1 5 आणि 2 6 6. किती आलं रे? डी आलं. कोणाकोणाचं डी आलं? आणि कोण कोण DONKEY आहे? कोणीच नाही का? बरं. डी आलं सगळ्यांचं. डन. चला त्याच्यानंतर आता हे 2 मस्तपैकी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आता बघू एखादं भारी एक्झाम्पल भेटतंय का? ह्याच्यापेक्षा थोडं लेंदी. हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तुम्ही, बरं वाटलं मला जरा. ह्याच्यापेक्षा थोडं लेंदी एक्झाम्पल भेटतंय का? आपण पाहूयात. 2 मिनिट द्या फक्त मला. 2 मिनिट. एक बार ब्रॅकेटचं करायचं का? बार ब्रॅकेटचं आपण एक पण नाही ना केलं. रेगिकन्स करायचं. रेगिकन्साचं. चला रेगिकन्साचं एक करू. हे लिहून घेतलंय सगळ्यांनी? कोणाला लिहून घ्यायचंय का? तुम्ही पॉज करून लिहून घ्या बाळांना. ऑनलाईन जे पण पाहतायत आणि ऑफलाईन बाळांना तुम्ही लिहून घ्या. रफ करू याला आता. रफ करू. कोणाला काय प्रॉब्लेम? तू केलंस का सॉल्व्ह? लिहून घेतलंस का? मग कधी लिहायचंय? मी मोडल्यावर लिहिते का? काय मी म्हणलं ना लिहून घ्या लवकर लवकर. चला लिहून घ्या. मी थांबतो ना तुझ्यासाठी. लिहून घे लवकर. ठीक आहे. तिला लिहून घेऊस तर मी तुम्हाला अलग देऊ का एक साईडला? चला मी साईडला देतो तुम्हाला. इथं देतो ह्या साईडला. बार ब्रॅकेटचा आहे रेगिकन्सचा. मस्त एक्झाम्पल आहे आणि तुम्हाला रेगिकन्स पण शिकायला भेटेल आहे का नाही? कोणाकोणाला रेगिकन्सचं एक्झाम्पल इथून पाठीमागं सॉल्व्ह केलंय? कोणी रेगिकन्सचं कहा पे किया? बुक में किया. शाबाश. 1 आणि 2 असं मनाने एक्झाम्पल सॉल्व्ह करणारे लेकर पाहिजे. एक्झाम्पल नंबर किती आहे आपला आता? 3rd आहे. ओके 3रं. चला एक्झाम्पल नंबर 3rd. स्क्वेअर ब्रॅकेट त्याच्यामध्ये आता आलंय कर्ली ब्रॅकेट 40 मायनस 15 डिवायडेड बाय 5 सॉरी एक मिनिट. त्यामध्ये सिंपल ब्रॅकेट आहे. परत सिंपल ब्रॅकेट इंटू 12 पुन्हा कर्ली ब्रॅकेट क्लोज प्लस 5 आणि पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आणि बघा हे 40 मायनस 15 आहे ना. 40 मायनस 15 त्याच्यावर असं बार ब्रॅकेट आहे वर. चला पॉज करून ट्राय करा. जर पॉज करून ट्राय तुम्हाला माहितच नसेल कसं सोडवायचं तर मी लगेच सांगणार आहे. काळजी करू नका. लगेच सांगणार आहे. सांगू लगेच. पॉज करून ट्राय करायचंय काय जणांना? चला ज्याला पॉज करून ट्राय करायचं ते करा. आणि तुम्ही पण ऑफलाईन बाळांना तुम्ही ट्राय करा. 2 मिनिट आहे तुमच्याकडे. ओके चला लक्ष द्या. मग आता इकडे सगळं चिवताय झालं लिहून तुझं. आता लक्ष द्या. सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा
इथं तुम्हाला बाहेर आले स्क्वेअर ब्रॅकेट, मध्ये आलंय कर्ली ब्रॅकेट. मग काही जण म्हणतील सर आतापर्यंत बाहेर कर्ली ब्रॅकेट येत होतं, त्याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट येत होतं, आम्ही आता कसं करू? काळजी करायची ना, मी खूप वेळा सांगितलंय मधून बाहेर सॉल्व्ह करीत यायचं. आपल्याला ब्रॅकेटची घेणं देणं नाही, मधून बाहेर. पण जेव्हा आपल्याला अशा प्रकारे हे असेल काय बार ब्रॅकेट आलं असेल, अगोदर बार ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं. माहिती आहे सर्वांना हा रूल? नसेल माहिती तर आता लक्षात ठेवा. कोणत्या ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं? बार ब्रॅकेट किंवा रेगिकांचा सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करायचं सांगतो, चला लक्ष द्या. 40 - 15 आधीच ती क्रिया करून टाका. त्याच्यावर आहे ना 40 - 15च्या वर आहे ना बार ब्रॅकेट रेगिकांचं, ती क्रिया करून टाका. 40 मधून 15 गेले किती राहतील? 25. शाब्बास. 25 भागवले 5 गुणवले 12 पुन्हा कर्ली ब्रॅकेट प्लस 5 आणि पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट. काही प्रॉब्लेम कोणाला याच्यामध्ये? बिलकुल नाहीये. चलायचं पुढं? बिलकुल चला. आता चला, आता मला सांगा काय सॉल्व्ह करायचं रे पिल्लांनो आपल्याला? मधलं सिंपल ब्रॅकेट आणि त्याच्यामधली बी सिंपल ब्रॅकेटची कोणती क्रिया? ही क्रिया. डन? काही प्रॉब्लेम नाही. चला, कर्ली ब्रॅकेट 25 भागवले 5 25 डिवाइडेड बाय 5 काय येणार आहे? 5 येणार आहे. 5 येणार आहे. ब्रॅकेट उडून गेलं. 5 into 12 कर्ली ब्रॅकेट प्लस 5 स्क्वेअर ब्रॅकेट. डन डना डन डन डना डन डन. ओके, डान्स करू नका फक्त. आता सॉल्व्ह काय करायचं? हे चलायचं पुढं. हा 5 into 12 काय येणार आहे? 5 into 12 स्क्वेअर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट 60 12 पंचे 60 5 12 जा 60 किंवा 12 5 जा 60. चालतंय? चला, ब्रॅकेट उडून गेलं का रे? उडून गेलं का रे? हो गेलं. लास्ट क्रिया आहे 60 + 5 आणि 60 + 5 किती येत आहे? 65. लास्ट कोणाकोणाचं बरोबर आलं? 1 2 3. शाबास, 3 जणांचं बरोबर आलं. चालतंय? करता सॉल्व्ह. चालायचं पुढं. अशा प्रकारे आपलं एक बार ब्रॅकेटचं पण एक्झाम्पल झालेलं आहे. तुम्ही पण समजलं असेल तुम्हाला ऑनलाईन बाळांनो, पॉज करून लिहून घ्या. काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. चालायचं पुढं. ओके, पहा आता अजून एक भारी एक्झाम्पल शोधतो मी तुमच्यासाठी. किती झालेत आपले? 3 झालेत. मला वाटतं किती घ्यायचे? 6 घ्यायचे का 5 घ्यायचे? आज 5-6 घेऊ. ठीक आहे, वेळेप्रमाणे घेऊ, आपल्याला जसा वेळ भेटेल तसा. हे बेस्ट आहे. काहीतरी नवीन आयडिया. तयार आहेत सगळे? तयार आहेत सगळे? चला रफ करू याला अगोदर मी. आता हे जे एक्झाम्पल आहे ना, हे थोडं वेगळी आयडिया. अवघड तर बिलकुल नाही. अवघड तर एक पण पदावलीचं, ह्या दुनियामध्ये पदावलीचं एक पण गणित अवघड नाहीये. ज्याला पदावलीचं गणित अवघड वाटतंय ते शेमडा, कारण अवघड एक पण गणित नाहीये. फक्त थोडं तुम्हाला डोक्याची दिशा बदलावी लागेल, थोडं डोकं जास्त चालवावं लागेल. पहा देतोय मी. तयार आहे सगळे? एक्झाम्पल नंबर 4. ओके, जर P बरोबर 3, T बरोबर 2 असेल तर इन ब्रॅकेट P into P plus 2 into P into T plus T into T बरोबर किती? ऑप्शन नंबर ए. 4 ऑप्शन देतोय पिल्लांना. ऑप्शन नंबर ए 21, ऑप्शन नंबर बी 35, सी 24 आणि डी 17. समजतंय कसं सॉल्व्ह करायचं? थोडं वेगळं आहे, डोक्याला चालना देणार. ज्याला आहे डोकं त्यालाच हे सॉल्व्ह होईल. सर डोक्याला चालना देण्यासाठी डोकं असायला तर पाहिजे ना. आहे का डोकं? चला बघू कोण कोण सॉल्व्ह करते. हु इज एबल टू सॉल्व्ह दिस? देखते. ऑनलाईन बाळांनो पॉज करून ट्राय करा. झालं पण किती आलं? वा, एका जणाचं आलं 24. बघू बाकीचे काय करतात आता. बघा हा, कोणाकोणाचं काय काय आलंय सांगा मला हात वर करून एकदा. किती? 25 24 नाही 25. हा 25 इकडं नाही आलं. चला ऍक्च्युअल मध्ये माझ्याकडून इथं थोडं एक ऑप्शन देण्यात गलत झालं. 35 नाही तर किती आहे? 25. ठीक आहे, आणि 25 ऑप्शन बरोबर आहे. सॉल्व्ह करून दाखवू. चला दाखवतो. आता इथं काय म्हणतंय? घाबरायचं नाही. तुम्हाला वाटत असं पी आणि टी वेगळंच काहीतरी आलंय.
आतापर्यंत पदावलीमध्ये बघितलं होतं नंबर यायले, पदावलीमध्ये वेगवेगळे ऑपरेशन यायले, क्रिया यायल्यात, एबीसीडी टाकून दिली पदावलीमध्ये, डोक्याचं दही करून टाकलं. बरोबर आहे का नाही? काळजी करू नका, ते काय म्हणायचं अगोदर व्यवस्थित वाचा. जर P इज इक्वल टू 3 आणि T इज इक्वल टू 2, मग जिथं जिथं तुम्हाला P दिसतं तिथं तिथं काय ठेवायचंय 3, आणि जिथं जिथं T दिसतंय तिथं तिथं काय ठेवायचंय 2 ठेवायचं. चला चला बघा, मग हे P आहे इथं काय ठेवू रे मी 3 इंटू 3 प्लस 2 इंटू 2 का 3, हा सॉरी किती 3, P च्या जागेवर 3 ठेवायचंय इंटू 2 प्लस 2 इंटू 2. आता ही झाली एक पदावली. बरोबर आहे. अगोदर मल्टिप्लिकेशन करू, हे वाला करायचं. चला 3 3 जा 9 प्लस 2 इंटू 3 इंटू 2 प्लस 2 इंटू 2. पुन्हा काय हे करायचं. चला 9 प्लस 6 इंटू 2 प्लस 2 इंटू 2. बरोबर आहे का? आता कोणतं करायचं, हे करायचं. चला 9 प्लस 12 प्लस 2 इंटू 2 इंटू 2. नंतर कोणतं करायचं, हे करायचं का 9 प्लस 12 प्लस 4. आता तिघांची पण ऍडिशन करून टाका. काय येणार आहे तिघांची ऍडिशन, 25 येते का बघा. 12 प्लस 4 येत आहे 16, आणि 16 आणि 9 25 इज आवर करेक्ट ऑप्शन पिल्लांनी. समजलं? काय अवघड आहे? बिलकुल अवघड नाही. आता आजच्या आपल्या लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल बोर्ड मॅथचं. चालतंय? तयार आहेत सगळे? एव्हरीवन इज रेडी? चला लास्ट एक्झाम्पल. ह्याला रफ करतो याला, आणि लास्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला सॉल्व्ह करायला. लिहून घ्यायचंय का कोणाला? लिहून घ्यायचंय ते घ्या, मी इकडचं रफ करतो. हे लिहून घ्या, इकडचं रफ करतो. ऑनलाईन बाळांनो तुम्ही पॉज करून लिहून घ्या. चला 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 चला, तयार आहेत सगळे? तयार आहेत का? अरे खरं सांगा ना माय खरं सांगा ना, तयार आहेत ना? चला आता थोडं वेगळं देतो. एक्झाम्पल नंबर 5, लास्ट एक्झाम्पल आहे आजच्या लेक्चरचं. आपल्याला लेक्चर खूप लांब व्हायचं नाहीये. ऑनलाईन बाळांनो तुम्ही हे पुस्तक घ्यायचं आणि ह्या पुस्तकामधले बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. जे पण नवोदयवाले पण हे पुस्तक घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. छान पुस्तक आहे. चला समजलंय काय करायचं याच्यात? चला पॉज करून ट्राय करा. तुम्ही 2 मिनिटात ट्राय करा. ऑफलाईन ऑनलाईन सगळेच बाळ. 2 मिनिटं आहेत तुमच्याकडं. झालं? किती आलं? ऑप्शन नंबर डी. शब्बास, 2 मिनिट बी नाही लावले ह्यानी, तर काही सेकंदाचं सॉल्व्ह केलं. भाऊ बरोबर येत आहे का? बाकीचे सॉल्व्ह करीत राहा. चला लक्ष द्या. तर आता काय येत आहे? ऑप्शन डी आलंय बऱ्याच जणांचं. कसं डी येत आहे पाहू. पहिली पदावली बघा. पहिल्या पदावलीमध्ये व्यवस्थित लक्ष द्या. आता इथल्या इथेच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. खूप जास्त मोठी स्टेप करायचं नाही. फक्त मी ह्या ऑप्शनला असं व्यवस्थित लिहितोय खाली तुम्हाला समजण्यासाठी. पहिलं ऑप्शन आहे 9 इंटू 3 प्लस 2. दुसरं ऑप्शन आहे 10 इंटू 4 प्लस इन ब्रॅकेट 5 मायनस 3. तिसरं ऑप्शन आहे 8 इंटू 4 प्लस 3, आणि नंतर आहे 10 इंटू 3 प्लस इन ब्रॅकेट 5 प्लस 2. बरोबर आहे? काही प्रॉब्लेम नाही. पहिल्या ह्याच्यात बघा 9 त्रिक 27, आणि 27 आणि 2 किती येणार आहे? पहिलं ऑप्शन गायब. चला नंतर 10 चोक 40, 40 ह्याचं आलं प्लस याचं काय येणार आहे सांगा बरं? 2. काय येणार आहे? 42. दुसरं ऑप्शन गायब, कट करायचं. 8 4 32, 32 आणि 3. तिसरं ऑप्शन गलत. आपल्याला 37 पाहिजे. उरलं 4. ते बरोबर असणार 101% आपण करून बघू. करून बघायचं. कधी कधी काय होतंय
पेपरमध्ये पण गलत येऊ शकते. पेपर काढणारे पण माणसं येतं का? कळालं पेपर काढणारे एलियन येतं? नाही. कोण आहेत पेपर काढणारे? माणसं. म्हणून आपलं सॉल्व्ह करायचं. चला 10 30 प्लस 5 आणि 2 7 किती आलं? 37. लास्ट ऑप्शन इथ राईट डी. दंडना दंडन. अशा प्रकारे आजचं लेक्चर इथंच थांबू बाळांनो. काळजी घ्या, अभ्यास करा, पदावलीचे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. फक्त जे फ्रॅक्शनचे एक्झाम्पल आहेत अपूर्णांकाचे ते सॉल्व्ह नाही केले तरी चालतात, कारण ते आपल्याला कधी बघायचे? अपूर्णांक धडा झाल्यानंतर बघायचेच, सोडायचं काहीच नाही. पण उद्याचा तुमचा सर्वांचा होमवर्क आहे, ज्याचं जे पण पुस्तक आहे त्याच्या त्या पण पुस्तकात पदावली नावाचा धडा 100% आहे. नसन तरी आपल्या मित्राचं दुसरं पुस्तक घ्यायचं, त्याच्यामधल्या पदावलीचे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. उद्याचा होमवर्क चालतंय. आजचं लेक्चर इथंच थांबू. काळजी घ्या. थँक्यू.